मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। हा व्हिडिओ पूर्ण बघा। जरांगे हे फसवत आहे मराठा बांधवांना, निस्ता टाइमपास पैसे हेटण्यासाठी सरकार जवळून, कारण त्यांना उपोषणाची भूक लागलेली आहे। त्या कारणामुळे आता 30 मेला उपोषण करणार आहे आणि ते आमरण उपोषण होणार आहे असं त्यांनी म्हटलं। काय वाटतं तुम्हाला? आताही गाजर मिळणार का, चॉकलेट मिळणार का? बस फक्त काय आहे, वादे आहे। बस आम्ही असं करू, आमच्या मराठा बांधवांना देऊ, असं करू तसं करू, फक्त दुसरं काहीच नाही, आश्वासन आहे, दुसरं काहीच नाही। मराठा बांधवाच्या काळजाशी खेळतो जरांगे पाटील। कमेंट करून तुम्हीच सांगा। 2022 पासून 23 पासून हा माणूस उपोषण आंदोलन करून राहिला। याने मुंबईत 3 ते 2-3 दिवस बंद करून ठेवली होती। तो विचार करा, तुम्ही विचार करा। तरीही उपोषण केल्यावर, मुंबई बंद केल्यावर तरी पण ह्या माणसानं तोडफोड केली, सगळ्या गोष्टी, रेल्वे काय इथं तिथं सगळं, तरीही यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही। का मिळालं नसेल? का दिलं नाही देवेंद्र फडणवीसनी आरक्षण? का नाही? कारण भाऊ, हे कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या योग्य नाही आहे। कळलं काय? आणि याच्यासाठी कायदा बदलावा लागतो, पण कायदा बनवणारा इथून अजून पैदा झाला नाही। कळलं काय? गोष्ट हे आहे, मी तर म्हणतो कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। माय म्हणणे का झगडे झाले पाहिजे नाही, जाती जाती झगडे झाले नाही पाहिजे, हे माझं मत आहे। पण गोष्ट एक आहे, कुणबी प्रमाणपत्र कधी भेटणार याची मी वाट पाहून राहिलो, याची तुम्ही वाट पाहून राहिले। मग माय म्हणणं एकच आहे, 2022 पासून हा जरांगे उपोषणाला बसून राहिले, आंदोलन करून राहिले। मग आता म्हणतं मिळालं का नाही? हो, 2026 चालू आहे ना, आता 30 मेला पण आंदोलन करतो म्हणाले। पण आंदोलन सक्सेस होणार की नाही? बस टाइमपास आहे। कारण तुम्हालाही माहित आहे, गरिबाच्या शेतातले पेरणे चालू होतात, शेतीतले कामं चालू होतात। मग काय शेतीतले शेतकरी मजूर वर्ग तिथं येऊन तिथं आंदोलन करणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा। कारण मेन म्हणजे काय आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, पण मिळत का नाही आहे? हे गॅजेट आणा, ते गॅजेट काढा, हे कोण काढा, तिकून काढा, हेच चालू आहे, टाइमपास चालू आहे, दुसरं काहीच नाही भाऊ। राजकारण आहे हे। आणि इथं मरून कोण राहिला? सर्वसामान्य मराठा बांधव, सर्वसामान्य मजूर वर्ग, सर्वसामान्य मराठा वर्ग। का सांगून राहिलो? मरून इथं ह्याच राहिला। जरांगे पाटील 3 दिवस उपाशी राहीन, 14 दिवशी भाकर मस्त खाईन, पुरणपोळी खाईन, हे लक्षात ठेवा। कारण भाऊ, हे राजकारण आहे, दुसरं काहीच नाही। कळलं काय? जय जिजाऊ, जय शिवराय।